काल रात्रीपासून आजपर्यंत अजून जो कोकण पट्टा आहे, विशेष करून मुंबई असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर रायगड आहे, पुण्याचा काही भाग आहे, अशा भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाऊसही सुरू आहे. आणि म्हणून काही ठिकाणी ज्या नद्या आहेत महत्वाच्या, त्यांनी धोक्याची पातळी सुद्धा त्या ठिकाणी ओलांडलेली आहे. आमच्या सगळ्या यंत्रणा एसडीआरएफ, एनडीआरएफ पासून सगळ्या पोलीस यंत्रणा आहेत, प्रशासकीय यंत्रणा आहेत, या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. मुंबईमध्ये सकाळपासून काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. मला वाटतं अजून 2 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. अजून पाऊसच थांबला नाही. पंचनामे कसे होतील? एकदा सगळा आढावा घेतला जाईल. 1-2 दिवसामध्ये पाऊस थांबल्यावर नुकसान किती आहे, काय आहे, संपूर्ण एकत्रितपणे याचा आढावा घेतला जाईल. आणि आज पंचनामा केले, उद्या परत अजून 2 दिवस पावसाचा इशारा दिलेला आहे, अजून परत नुकसान होईल. त्यामुळे मला वाटतं ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, पाऊस थांबलेला आहे काही भागामध्ये, तिथे पंचनामे सुरू आहेत. पण आता सतत पाऊस सुरू असेल तर त्या ठिकाणी पंचनामे पाऊस थांबल्यावरच त्या ठिकाणी केले जातील. पण शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनाही माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलेलं आहे की तुमचे सगळ्यांचे पंचनामे होतील. नियमानुसार तुम्हाला सगळी मदत दिली जाईल. त्यांचे घरं पाण्याखाली आले आहेत, त्यांच्या शेत्या पाण्याखाली आल्या आहेत, त्या खरडून वाहून गेलेल्या आहेत, त्या सगळ्यांना, त्याची जनावरं वाहून गेलेली आहेत, मोठ्या संख्येमध्ये जनावरही वाहिलेली आहेत. त्यांना सर्वांना शासकीय नियमानुसार, एनडीआरएफच्या निकषानुसार सर्वांना मदत मिळेल.